अदण्डेषु अपदुःखेषु दुःसति दशय्यमय्यतरं ठानं क्षिप्तमेव निगच्छति। विश्ववंदनीय विश्व शांति दूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमय त्रिभावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून आपण तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करत आहात। ध्यान साधना, आनापानसती आणि धम्मदेशना अशा प्रकारे शील, समाधी आणि प्रज्ञा या तीनही धम्माचा आपण सकाळपासून अभ्यास करत आहात। सकाळच्या सत्रामध्ये भंतेंच्या द्वारा आपणा सर्वांना चांगल्या प्रकारची देशना श्रवण करता आली। दुपारच्या सत्रामध्ये आणखी आपण देशना श्रवण केली, पुन्हा ध्यान मनन चिंतन आपण केलं आणि आता या शेवटच्या सत्रामध्ये एक देशना आपण श्रवण करून आशीर्वाद गाथेने या शिबिराचा समारोप आपण करणार आहोत। दंडवगामध्ये भगवंताने दंडाच्या संदर्भामध्ये अर्थात शिक्षेच्या संदर्भामध्ये उपदेश दिलेले आहे। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सर्वच लोक दंडाला भीत असतात, अर्थात शिक्षेला भीत असतात। प्रत्येकाला असं वाटतं की मला शिक्षा होऊ नये, मला दंड होऊ नये, आणि आपल्याला जर असं वाटतंय की मला दंड होऊ नये, मला शिक्षा होऊ नये, तर भगवंत असे म्हणतात की तशा प्रकारचे कर्म सुद्धा आपण करू नये। आपल्याला दंड होत असेल, आपल्याला शिक्षा होत असेल, असे कर्म आपण कधीही आपल्या जीवनामध्ये करू नये। अर्थात जो मनुष्य दंडाला भीत असतो, शिक्षेला भीत असतो, कारण मनुष्याचं जीवन मनुष्याला अत्यंत प्रिय आहे असं भगवंतांनी म्हटलं, आणि स्वतःचं जीवन स्वतःला जसं प्रिय आहे तसं इतरांना सुद्धा ते प्रिय असते, आणि त्यामुळे माझं जीवन मला प्रिय आहे असं समजून मी इतरांना त्रास देणार नाही, इतरांना दुःख देणार नाही, कारण मला जसा त्रास होतो तसा इतरांना सुद्धा त्रास होतो। अशा प्रकारची एक भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे, आणि त्याला अनुसरून भगवंत असे म्हणतात की या दंडाच्या द्वारा जो मनुष्य अशा प्रकारचे दंड करत असतो, तर जो मनुष्य दंड रहितांना, म्हणजे जो कधीही शिक्षा करत नाही, कधी कुणाला मारत नाही, कधी कुणाला बोलत नाही अपशब्दाने, शारीरिक, वाचिक आणि मानसिक, कधी तो कोणाला त्रास देत नाही, अशा प्रकारच्या व्यक्तींना दोष लावणे हे आपल्या जीवनातील अकुशल कर्म, वाईट कर्म आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे अशा प्रकारचा मनुष्य जर दुसऱ्यांना दोष लावत असेल, म्हणजे एखादा मनुष्य कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म न करत नाही, वाईट कर्म करत नाही, पाप कर्म करत नाही, आणि अशा प्रकारच्या व्यक्तींच्या प्रती जर आपण आपल्या चित्तामध्ये अकुशल भाव उत्पन्न केला असेल, वाईट विचार उत्पन्न केला असेल, आणि त्याला शिक्षा जर आपण देत असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचा अपराध न करताना जर मनुष्य एखाद्या व्यक्तीला जर शिक्षा देत असेल, तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अपाय, अनेक प्रकारचे दोष त्या मनुष्याला लागत असतात। आणि विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा दोष करणारा व्यक्ती,
म्हणजे निर्दोष व्यक्तींना दोष देणे. कधी कधी मनुष्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची घटना घडत असते की निर्दोष व्यक्तींना मनुष्य दोष देत असतो. निर्दोष असतो तो, माहिती नसतं आणि गैरसमजुतीमुळे म्हणा किंवा त्या व्यक्तींच्या प्रती द्वेषाची भावना म्हणा किंवा दुसऱ्यांनी सांगितलेला आहे म्हणून म्हणा, म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणाने जर मनुष्य दुसऱ्यांना दोष देण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्या मनुष्याला विशेष रूपाने 10 प्रकारच्या दुःखद स्थितीला समोर जावं लागत असते असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तींचा जोपर्यंत दोष आपल्याला दिसत नाही तोपर्यंत कधीही आपण दुसऱ्या व्यक्तींना दोष देऊ नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण कधी कधी असं होते, एखाद्या मनुष्याला कुठल्याही प्रकारचं असं म्हटलंय की असंख्य दोषी लोक जे सुटले तरी काही हरकत नाही, परंतु एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही झाली पाहिजे असं म्हटलं जातं. म्हणजे निर्दोष व्यक्तींना कधी शिक्षा नाही झाली पाहिजे, कारण निर्दोष व्यक्तींना जर शिक्षा झाली असेल तर त्याचा परिणाम, त्याचे अकुशल भाव, त्याचे कर्म मनुष्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या अकुशल कर्मामुळे, स्वतःच्या पाप कर्मामुळे, स्वतःच्या लोभामुळे, द्वेषामुळे मनुष्य कधी कधी दुसऱ्यांना दोष देत असतो. दुसऱ्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये अकुशल भाव निर्माण करत असतो आणि अशा प्रकारचा अकुशल भाव निर्माण केल्यामुळे त्याला दुःख स्थितीला प्राप्त होत असते. तर विशेष रूपाने भगवंताने 10 प्रकारचे दोष त्या मनुष्याला प्राप्त होतात असं म्हटलं आहे. त्या मनुष्याला कठोर वेदना होत असतात. म्हणजे जो मनुष्य दोष नसताना जर समजून घ्या दुसऱ्यांना दोष लावत असेल तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला कठोर अशा प्रकारच्या वेदनेला समोर जावं लागत असते. कारण मनुष्य हा कर्माचा जो विपाक धारण करणारा प्राणी आहे आणि त्यामुळे आपण जशा प्रकारचे कर्म करत असतो तशा प्रकारे त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा तशा प्रकारच्या कठोर अशा वेदना होत असतात. जर मनुष्य प्राण्यांची हिंसा करत असेल तर त्याला सुद्धा तशा प्रकारच्या वेदना होतात. बौद्ध साहित्यामध्ये अनेक उदाहरण आपल्याला असे पाहायला मिळतात की प्राण्यांची हत्या केल्यामुळे, प्राण्याला मारल्यामुळे, प्राण्याला दंड दिल्यामुळे पूर्वकर्माच्या संबंधाने किंवा पूर्वकर्माच्या विपाकाने त्या मनुष्याला अनेक प्रकारच्या दुःखद स्थितीला प्राप्त व्हावं लागत असते आणि त्यामुळे त्याला कठोर अशा वेदना होत असतात. हा त्याची पहिली हानी आहे. दुसरी त्याची हानी होत असते. जो मनुष्य दुसऱ्यांना दंड देत असतो तर त्या मनुष्याची सुद्धा हानी होते असं म्हटलं आहे. मग वेगवेगळ्या प्रकारची हानी होऊ शकते. त्याची शारीरिक हानी सुद्धा होऊ शकते, त्याची मानसिक हानी सुद्धा होऊ शकते. कारण मनुष्याची शारीरिक दृष्टिकोनातून जर विकलांगता मनुष्याच्या जीवनामध्ये जर आली असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये तशा प्रकारे शारीरिक विकलांगतेच्या द्वारा मनुष्याची बौद्धिक स्थिती सुद्धा म्हणजे योग्य प्रकारची नसते. परिणामतः बौद्धिक स्थिती चांगली नसल्या कारणाने त्या मनुष्याची चांगल्या प्रकारच्या गोष्टी संपादन करण्यासाठी त्याची हानी सुद्धा होऊ शकते आणि त्यामुळे दुसऱ्यांना दंड दिल्यामुळे, दुसऱ्यांना दोष लावल्यामुळे आपली स्वतःची हानी सुद्धा होत असते. हा तिसरा कर्म सांगितला आहे. त्यानंतर अंगभंग होणे, म्हणजे मनुष्याचं जे शरीर आहे तर मनुष्याच्या शरीराला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जी शरीराची जी काही अवस्था आहे तर शरीराची अवस्था सुद्धा मनुष्याला प्राप्त होत असते. म्हणजे अंगभंग होणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरावरती जखमा होणे किंवा वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक जी विकलांगता आहे ती शारीरिक विकलांगता सुद्धा प्राप्त होणे. कारण मनुष्य जर प्राण्यांची हत्या करत असेल, प्राण्याला मारत असेल, प्राण्याला दंड देत असेल तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. बौद्ध साहित्यामध्ये बघा एक उदाहरण आलेलं आहे. एकदा एक भिक्षू अरहंत असतात, दुःखमुक्त असतात आणि दुःखमुक्त असताना जेव्हा त्या ज्या खाटेवरती ते झोपलेले असतात अगदी त्या खाटेवरती त्यांच्या शरीरामधून अशा प्रकारचा आवाज येत असतो. म्हणजे जसं की हाडं मोडत आहेत. म्हणजे या कडेवरून त्या कडेवर झाल्यानंतर त्यांच्या शरीरातून सहज असा आवाज येत असतो. चालताना सुद्धा शरीरातून त्यांचा आवाज येत असतो. असं सहज बसले तरी चालताना म्हणजे बसताना सुद्धा त्यांच्या शरीरातून आवाज येत असतो. शरीराची थोडीफार अशी हालचाल जरी झाली असेल, जसं आपण
शरीराचा प्रमाद नष्ट करण्यासाठी कधी कधी आपले स्वतःचे आळस देत असतो, हाडं मोडत असतो. तर त्यांना तशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया न करता त्यांच्या शरीराचे आपोआप असे हाडं मोडत असत आणि त्याचा आवाज येत असे आणि त्यांचे एवढे हाडं असे ठिसूळ झाले पूर्ण शरीराचे की एक दिवस अशी स्थिती त्यांची निर्माण होत असते की त्यांना त्या बेडवरून उठता सुद्धा येत नाही. अनंत असतात, दुःखमुक्त असतात. आणि अशा प्रकारची स्थिती जेव्हा अन्य भिक्षू जाणतात, अन्य भिक्षू बघतात, तर भगवंताला म्हणतात की भगवान हा तर भिक्षू अनंत आहे, दुःखमुक्त आहे आणि दुःखमुक्त असताना सुद्धा, अनंत असताना सुद्धा भगवान यांच्या शरीराचे म्हणजे हाडं का मोडत आहे, याच्या शरीरात हाडं ठिसूळ का होत आहेत, काय कारण असे? कारण हे तर अनंत आहेत, दुःखमुक्त आहेत आणि यांना शारीरिक जरी वेदना होत नसतील, कारण मानसिक वेदना पूर्णपणे नष्ट झाल्या असल्याने शारीरिक वेदना त्या सहन करण्याची क्षमता अनंतामध्ये असते. तर हे जरी सहन करत असतील परंतु अशा प्रकारची यांची स्थिती का झाली, काय कारण आहे? तर भगवंत त्याचं पूर्वकर्म जाणताना सांगतात की भिक्षूंनो, हा जो परिणाम आहे तर हा परिणाम याच्या पूर्वकर्माचा आहे. याचे पूर्वकर्म तसे होते आणि या पूर्वकर्माच्या संदर्भाने याची अशा प्रकारची स्थिती वर्तमान काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मग भिक्षू विचारतात की भगवान काय पूर्वकर्म होतं, कारण वर्तमान काळ तर आम्ही जाणत आहोत परंतु पूर्वकर्म काय होतं भगवान? तर भगवंत असे म्हणतात की पूर्वजन्मामध्ये हा एक पारधी होता. पूर्वजन्मामध्ये हा एक पारधी होता. हा पक्ष्यांना पकडायचा आणि आपली उपजीविका करत असे. पक्षी पकडून आणल्यानंतर मग ते पक्षी उडून जाऊ नये, कारण मेलेला प्राणी कोणी घेत नाही, तर प्राणी जिवंत असावा लागतो. मग तो प्राणी उडून तर नाही गेला पाहिजे, तर तो प्राणी उडून जाऊ नये म्हणून त्या पक्ष्यांची तो पाये असे मोडून टाकत असे आणि पंख सुद्धा तो मोडत असे. पंख मोडल्यामुळे, पंखांच्या हड्डी मोडल्यामुळे, पायांच्या हड्डी मोडल्यामुळे ते पक्षी काही उडून जाऊ शकत नसत आणि अशा प्रकारे तो मार्केटमध्ये मग घेऊन जात असे, विकत असे आणि आपली उपजीविका तो करत असे. एक वेळचा प्रसंग भगवंत असे म्हणतात, याला खूप सारे पक्षी भेटतात आणि खूप सारे पक्षी भेटल्यानंतर तो पक्षी त्याला खूप सारे भेटतात तर मग तो विकतो. बरेचसे पक्षी विकत असतो आणि त्याला असं वाटतं की चला खूप सारे पक्षी आपल्याला म्हणजे भेटलेले आहे तर आपण स्वतःसाठी आपण ही पक्ष्यांची भाजी बनवली पाहिजे आणि तो स्वतःसाठी पक्ष्यांची भाजी बनवत असतो आणि आता भोजनाला बसणार की त्या क्षणी एक प्रत्येक बुद्ध त्याच्या दारावरून भिक्षा मागण्याच्या उद्देशाने जात असतात. याने कधी यापूर्वी दान पुण्य केलेलं नसतं, कारण स्वतःचीच उपजीविका योग्य प्रकारची होत नाही आहे, तर मग दान पुण्य काय करणार आहे? तर दान पुण्य काय तो करत नसे. परंतु जेव्हा त्या प्रत्येक बुद्धाला बघितल्यानंतर एका क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न झाला की आपण भंतेंना भोजन दिलं पाहिजे आणि त्याने कुठल्याही प्रकारचा विचार न करता भंतेंना थांबवलं आणि जेवढं काही स्वतःसाठी बनवलेलं भोजन असते ते सर्वच्या सर्व भंतेच्या पात्रामध्ये तो टाकत असतो आणि तो म्हणतो की भंते, आपण ज्या सुखाचा अनुभव घेत आहात तर ते सुख मला सुद्धा प्राप्त हो, अशा प्रकारचा मला आशीर्वाद द्या, मंगलमैत्री करा. भंते असं म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. भगवंत असे इथे दोन कर्म झाले. एक कर्म तो पक्षी आणत असे आणि पक्ष्यांच्या हड्डी तो मोडत असे, पंख मोडत असे. दुसरं त्याने एका प्रत्येक बुद्धाला भोजन दान दिलं, तर त्या भोजनाच्या बलाने, कारण त्याने तशा प्रकारची मनोकामना व्यक्त केली की आपण ज्या सुखाचा अनुभव घेत आहात, कारण ते तर अनंत असतात, ते दुःखमुक्त असतात, आपण ज्या सुखाचा अनुभव घेत आहात ते सुख मला सुद्धा प्राप्त हो, अशा प्रकारची भावना त्याने व्यक्त केली. त्या दान पुण्याच्या बलाने तो मनुष्यभूमीमध्ये जन्मास आला आणि मनुष्यभूमीमध्ये जन्मास आल्यानंतर तो भिक्षू बनला. भिक्षू बनून तो दुःखमुक्त सुद्धा झालेला आहे. परंतु त्याने जे केलेले कर्म होते, त्याने कर्म केले होते, पक्ष्यांची तो हाडं मोडायचा, पक्ष्यांची तो पंख मोडायचा, तर त्या कर्माच्या स्वरूपाने, त्या कर्माच्या बलाने त्याची स्वतःची हाडं म्हणजे बसल्या जागी मोडत होते, कारण त्याने तशा प्रकारचं कर्म केलं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणते की जसं तुम्ही कर्म करसाल तशा प्रकारे कर्माचा विपाक मनुष्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे निर्दोष व्यक्तींना जर दोष दिला असेल तर आपलं अंगभंग होत असते, म्हणजे अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागत असतात, कारण कर्माचा विपाक, कर्माचा परिणाम या संसारामध्ये कुणालाही सुटल्या जात नाही. आणि त्यामुळे दुसऱ्यांना दोष देणाऱ्या व्यक्तींचा हा तिसरा अपाय आहे किंवा तिसऱ्या प्रकार त्याला
हानी पोहोचत असते। त्यानंतर तो मनुष्य, त्या मनुष्याला एखादा फार मोठा रोग सुद्धा होऊ शकतो, रोगाने तो ग्रस्त सुद्धा असतो, मनुष्य रोगी असतो। वेगवेगळ्या प्रकारचे रोग मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात आणि त्यामुळे मनुष्य जेव्हा प्राण्यांची हानी करत असतो, दुसऱ्यांना दोष देत असतो, अकुशल कर्म करतो, पाप कर्म करतो, दुराचाराची भावना आपल्या चित्तामध्ये निर्माण करत असतो, तर अशा प्रकारच्या मनुष्याला सुद्धा एखादा आजाराने तो मनुष्य ग्रस्त असतो। कारण आरोग्य संपन्नता आणि अनारोग्य हे आपल्या कर्मावरती डिपेंड आहे बघा, आपल्या कर्मावरती अवलंबून आहे। आणि त्यामुळे कधी कधी बघा, दिसताना मनुष्य अत्यंत धष्टपुष्ट दिसतात, परंतु आतून सगळं त्यांचं शरीरही पोखरलेलं असतं आणि तो म्हणतो बघा, हे शरीर दिसण्यासाठी चांगलं दिसत आहे, परंतु संपूर्ण हे व्याधीने ग्रस्त आहे। खूप शरीराने आम्ही आजाराने ग्रस्त आहोत, अनेक प्रकारचे आजार आमच्या परिवारामध्ये आहेत, अशा प्रकारे लोक विचार करतात। कधी कधी काही लोक असं म्हणतात की आमच्या घरामध्ये गोळी कशाला म्हणतात तेच माहित नाही। कधी कधी आम्ही म्हणतात भंतीजी आतापर्यंत डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत आम्ही गेलो सुद्धा नाही, इंजेक्शन नावाचा प्रकार सुद्धा आम्हाला माहिती नाही आहे। म्हणजे आरोग्य संपन्नता मनुष्य जीवनामध्ये प्राप्त होत असते। आजार तर होतात असं नाही आहे, म्हणजे सर्दी असेल, पडसे असेल, खासी असेल, जुलाब असेल, हे नैसर्गिक आजार आहे, वातावरणामध्ये परिणाम झाला अशा प्रकारचे आजार होत असतात। परंतु जे मोठे मोठे आजार मनुष्याला जर होत असतात तर ते त्यांच्या कर्माचा विपाक असतो, कर्माचा त्यांच्या परिणाम असतो आणि त्या कर्म विपाकाला अनुसरून तशा प्रकारे त्यांना ते प्राप्त होत असतात। आणि त्यामुळे कधीही आपण दुसऱ्यांना दोष देऊ नये, प्राण्यांची हत्या करू नये, प्राण्याला मारू नये, प्राण्यांची इजा करू नये, त्यामुळे आपल्याला मोठा एखादा आजार सुद्धा होऊ शकतो। ही मनुष्याची चौथ्या प्रकारची हानी आहे। त्यानंतर चित्त विक्षेप होत असते, म्हणजे मनुष्य पागल सुद्धा होतो। प्राण्यांची हत्या करणारा मनुष्य पागल सुद्धा होत असतो। सुकर मद्धव एक जातक कथा बौद्ध साहित्यामध्ये आलेली आहे बघा, तर तो सुकर जे मांस खात असे, सुकरचं मांस खात असे सातत्याने, तर एवढं त्याला मांस खाण्याची सवय लागत असते, तर असं म्हटलं आहे की त्या सुवरप्रमाणे तो आवाज सुद्धा म्हणजे काढत असतो। कारण मनुष्याच्या जीवनामध्ये पुन्हा 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 अशा प्रकारचे कर्म जर मनुष्य करत असेल तर त्या कर्माच्या द्वारा मनुष्याची बुद्धिमत्ता पूर्णपणे काम करत नाही, विक्षिप्त मनुष्य होत असतो आणि विक्षिप्त अवस्थेमध्ये जीवन जगत असताना तो मनुष्य अनेक प्रकारच्या दुःखाला सुद्धा प्राप्त होत असतो। परिणामतः त्यांचं मानसिक संतुलन सुद्धा बिघडू शकते आणि तो पागल सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे ज्याचा दोष नाही आहे त्याला आपण कधीही दोष देऊ नये, त्याचे परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागत असतात। त्यानंतर पाचवा आहे, राजाकडून त्याला दंड मिळत असतो। जर दुसऱ्याला आपण दोष देत असेल, जसं एखादा समजून घ्या मनुष्य, एखाद्या मनुष्याला शिक्षा झालेली आहे आणि म्हणजे शिक्षा झाली परंतु त्याने कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे, म्हणजे गुन्हा न करता जर शिक्षा झाली आणि तशा प्रकारच्या गुन्ह्याला जर काय म्हणतो आपण त्याला साक्षीदार म्हणून जर गेला समजा एखादा मनुष्य, दोष नाही आहे परंतु लोभाच्या पोटी कधी कधी लोक खोटी साक्ष देत असतात, धन पैसा वगैरे मिळतो तर खोटी साक्ष सुद्धा देत असतात। तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं कर्म करणारा मनुष्य जो असतो तर त्याला राजाकडून शिक्षा सुद्धा होऊ शकते। अशा प्रकारच्या अकुशल कर्माच्या संदर्भामुळे त्या मनुष्याची निंदा सुद्धा होते, समाजामध्ये जनमानसामध्ये त्या मनुष्याची निंदा सुद्धा होते। कारण अकुशल कर्म करणारा मनुष्य, पाप कर्म करणारा मनुष्य, दुराचरण करणारा मनुष्य सातत्याने आपल्या जीवनामध्ये निंदेस पात्र ठरत असतो। निंदा मनुष्याच्या जीवनामध्ये फार अत्यंत घातक अशा प्रकारच्या आहे। कारण ज्या मनुष्यांची निंदा होत असते त्यांना कुठल्या प्रकारचा समाजामध्ये मान नसतो, सन्मान नसतो, ते स्वतः सुखपूर्वक जीवन जगत नाहीत, परिवारामध्ये मान सन्मान नसतो, समाजामध्ये मान सन्मान नसतो, कारण त्याची जिथे कुठे कुठे निंदाच होत असते। कारण अकुशल कर्म करणाऱ्या मनुष्याची प्रशंसा कधीही होत नाही, वाईट कर्म करणाऱ्या मनुष्यांची कधीही प्रशंसा होत नाही, त्याची सातत्याने निंदा होत असते आणि निंदायुक्त अवस्थेला तो मनुष्य जीवन प्राप्त करत असतो असं म्हटलं आहे। त्यानंतर बंधू बांधवांचा विनाश होत असतो, म्हणजे एकाला आपतेष्ट असतात, आपले जे बंधू बांधव असतात आपतेष्ट असतात, तर त्या आपतेष्टांचा सुद्धा विनाश होत असतो। त्यांना जे आपतेष्ट असतात तर ते कारण भोग संपदा मनुष्याच्या जीवनामध्ये तर आवश्यकच आहे, परंतु पारिवारिक संपत्ती सुद्धा भगवंताने सांगितले बघा। पारिवारिक संपत्ती म्हणजे आपल्याकडे असणारा परिवार, मग आपले माता पिता असतील, आपले बहीण भाऊ असतील,
किंवा अन्य प्रकारे जेवढे काय तुमचे व्यवहारामध्ये नाते असतात, पारिवारिक संपत्ती भगवंताने सांगितली आहे. सुखाला जे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी पारिवारिक संपत्ती सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्याला जर पारिवारिक संपत्ती असेल, आपल्याला खूप मोठा परिवार असेल आणि चांगल्या प्रकारे गुण्यागोविंदाने, आनंदाने, मैत्रीने, प्रेमाने जर आपण जीवन जगत असेल, तर तशा प्रकारची परिवारामध्ये पारिवारिक संपत्तीच्या द्वारा आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. परंतु मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, तर त्याच्या नातेसंबंधाचा सुद्धा विनाश होत असतो, ते सुद्धा नष्ट होत असतात, त्याला कुठल्याही प्रकारचे नातेसंबंध राहत नाहीत. त्यानंतर 8व्या प्रकारे भोगाचा क्षय होतो. म्हणजे त्याच्याकडे जी भोग संपदा, जी काही धनसंपदा आहे, तर त्या धनसंपत्तीचा, भोगसंपत्तीचा क्षय होतो, ती पूर्णपणे नष्ट होते, नाहीशी होत असते. कारण अकुशल कर्म करणारा, पाप कर्म करणारा, वाईट कर्म करणारा मनुष्य अशा प्रकारच्या सर्व संपत्तीला त्या अकुशल कर्मामध्ये नष्ट करत असतो. त्यामुळे त्याची भोगसंपदा सुद्धा नष्ट होत असते. आणि 10वा आहे मृत्यूनंतर त्या मनुष्याला दुर्गती प्राप्त होत असते. तो मनुष्य दुर्गतीला प्राप्त होत असतो. म्हणजे वर्तमान काळामध्ये तर या सर्व प्रकारच्या गोष्टीला तो अंगीकारतोच, वर्तमान काळामध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टीला तो समोर जातच असतो. परंतु मृत्यूच्या नंतर सुद्धा तो दुर्गतीला प्राप्त होत असतो, नरकगामी अवस्थेला तो प्राप्त होत असतो. अशा प्रकारे भगवंताने या दुसऱ्याच दोष नसताना दोष देणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारे 10 प्रकारचे अकुशल भाव, म्हणजे 10 प्रकारे त्यांना परिणाम भोगावे लागत असतात. तर हा जो उपदेश आहे, हा उपदेश भगवंताने वेळोवनामध्ये वास्तव्य करत असताना महामोग्गलायन भंतेंना उद्देशून दिलेला आहे. म्हणजे 10 प्रकारचे जे अपाय आहे, 10 प्रकारचे दुःख आहे, ही 10 प्रकारचे दुःख महामोग्गलायन भंतेंना उद्देशून भगवंताने दिलेले आहे. भगवंत जेव्हा वेळोवनामध्ये वास्तव्य करत होते आणि वेळोवनामध्ये वास्तव्य करत असताना भगवंताचा जो प्रभाव आहे, तो भगवंताचा प्रभाव सर्व जनमानसांवरती होत होता. आणि जनमानसांवरती भगवंताचा प्रभाव असल्या कारणाने त्याला कारण होतं सारीपुत्त भंते, त्याला कारण होतं महामोग्गलायन भंते. कारण सारीपुत्त भंते प्रज्ञेमध्ये अग्र होते, महामोग्गलायन भंते रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते. आणि विशेष रूपाने सारीपुत्त भंतेंचं परिनिर्वाण झाल्यानंतर महामोग्गलायन भंतेने संपूर्ण धम्मप्रचाराची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली होती. आणि त्यांच्यामध्ये जे रिद्धिसिद्धीचं बल होतं, तर रिद्धिसिद्धीचं बल असल्या कारणाने असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे की महामोग्गलायन भंते जे देवता लोकांमध्ये सुद्धा जात असत आणि देवता लोकांमध्ये जाऊन देवतांना सुद्धा उपदेश करायचे, मनुष्य लोकांमध्ये जाऊन मनुष्य लोकांना सुद्धा उपदेश करायचे. म्हणजे या सृष्टीमध्ये जेवढे काही भगवंताने प्राणी सांगितले आहे, त्या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रती, कारण त्यांच्यामध्ये तसं बल होतं, रिद्धिसिद्धी होती आणि ते तशा प्रकारे लोकांमध्ये धम्म प्रेरणा निर्माण करत असत. आणि लोक बुद्धाला, धम्माला, संघाला मानू लागले, त्यांचा परिष्कार वाढू लागला, सन्मान वाढू लागला. कारण महामोग्गलायन भंतेजीमुळे, सारीपुत्त भंतेजीमुळे, अन्य भिक्षूंमुळे, तर अन्य जे तीर्थकार होते, तर त्या अन्य तीर्थकारांना मात्र ही गोष्ट काही खपत नाही, ही गोष्ट काही आवडत नाही. कारण भगवंताचा सन्मान वाढू लागला, भिक्खू संघाचा सन्मान वाढू लागला, भगवंताला, भिक्षूंना लोक भोजनदान देऊ लागले, चिवरदान देऊ लागले, परिष्कार दान देऊ लागले आणि त्यांचा सन्मान करू लागले, त्यांचं स्वागत करू लागले, त्यांनाच बोलू लागले. आणि जैन तीर्थकारांना मात्र कुठल्याही प्रकारे अन्य लोक बोलू नाही लागले. आणि त्यांना बोलू नाही लागल्यामुळे कसं झालं की त्यांना असं वाटलं की अरे, आमचा धम्म तर नष्ट होत आहे, आमचा धम्म तर नाहीसा होत आहे. आणि त्यामुळे मग आमचा धम्म नष्ट झाला, आम्ही नष्ट झालो, तर मग आमचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट होईल, नाहीच होईल. मग आपण काय केलं पाहिजे? तर अशा प्रकारे ते बघा विचार करतात की भगवंताचा महत्वपूर्ण अंग कोणता आहे? सारीपुत्त महत्वपूर्ण अंग आहे, ते तर आता मृत्यूला प्राप्त झालेले आहेत, परिनिवृत्त झाले आहेत. आता मात्र महामोग्गलायन हे भगवंताचे डावे हात अद्याप शिल्लक आहे. हे जर मृत्यूला प्राप्त झाले तर भगवंताचे मात्र दोन्ही हात नष्ट झाल्यासारखे होतील. आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यांची जी गती आहे धम्माची प्रचाराची, ती मात्र मंदावेल, खंडित होईल. आणि त्यामुळे आपण महामोग्गलांची हत्या केली पाहिजे. अशा प्रकारे त्या जैन तीर्थकारांच्या मनामध्ये हा विचार उत्पन्न होतो. आणि असं म्हटलं आहे 1000 कारशापण ते एकत्रित करतात आणि 1000 कारशापण एकत्रित करून काही चोरांना भेटतात आणि चोरांना सांगतात की तुम्ही अशा अशा प्रसंगी महामोग्गलायन भंते
वास्तव्य करतात कालशिला या ठिकाणी. कालशिला नावाचं एक वेळवनामध्ये ठिकाण होतं तर त्या मगध देशामध्ये. तर त्या कालशिलावरती भंते म्हणजे वास्तव्य करत असतात आणि तिथे वास्तव्य करत असताना ते जैन तीर्थकार सांगतात की तुम्ही जा कालशिलावरती महामोगल्यान भंते वास्तव्य करतात तर त्यांची तुम्ही हत्या करा, त्यांना तुम्ही मारा आणि 1000 हे कारशापन आमच्याकडून तुम्ही बक्षीस स्वरूपामध्ये घ्या. जेव्हा त्या कालशिलेच्या भोवताल ते चोर येत असतात, महामोगल्या रिद्धिसिद्धीमध्ये अग्र असतात, प्रबळ असतात. जेव्हा त्यांना समजतं की आपल्याला चोरांनी वेढून घेतलेला आहे तर ते अदृश्य पद्धतीने, कारण त्याच्या तशा प्रकारचं बल होतं, तर ते अदृश्य पद्धतीने तिथून निघून जात असतात. पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा येतात, पुन्हा सुद्धा निघून जातात, तिसऱ्यांदा सुद्धा येतात, पुन्हा निघून जातात. आणि जेव्हा ते जाणतात की असं का होत आहे माझ्या संदर्भामध्ये, असं का होत आहे, तर पुन्हा ते जाणतात की अरे हे तर माझे कर्म आहे आणि कर्माच्या स्वरूपाने मला तर अशा प्रकारचं हे कर्म भोगावंच लागणार आहे. आणि पुन्हा असं म्हटलं की ते म्हणतात की ठीक आहे आता यांना मारू द्या. आणि असं म्हटलंय साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे. महामोगल्यान भंतेचे म्हणजे तुकडे तुकडे ते करत असतात, अगदी छोटे छोटे बारीक बारीक तुकडे त्या ठिकाणी करत असं म्हटलं आहे. आणि त्यांची हत्या करतात आणि हत्या केल्यानंतर त्यांची जी चेतना आहे ती अद्याप शिल्लक असते. पुन्हा त्यांना असं वाटतं अरे भगवंताचं आपण दर्शन घेतलंच नाही, भगवंताचं दर्शन घ्यायला पाहिजे मृत्यूच्या पूर्वी, परिनिवृत्तीच्या पूर्वी. तर ते असं म्हणतात की आपल्या रिद्धी सिद्धीच्या बलाने आपले संपूर्ण शरीर एकत्र करत असतात आणि तशाच अवस्थेमध्ये भगवंताकडे जातात आणि भगवंताला प्रणाम करतात, वंदन करतात आणि म्हणतात की भगवान अशा अशा प्रकारचा प्रसंग कालशिला या ठिकाणी मी वास्तव्य करत असताना माझ्यावर घडलेला आहे. तर भगवंत असे म्हणतात की ते तुमच्या कर्माचा विपाक आहे, ते तुमच्या कर्माचा परिणाम आहे. कारण तुम्ही तशा प्रकारचे कर्म केले तर ते कर्म स्वरूप तुम्हाला कर्माचा विपाक कुणाला सुटत नाही आहे, कर्मविपाक प्रत्येकाला आहे. तर भगवंत सांगतात की तुझ्या कर्माचा तो विपाक आहे, परंतु तू परिनिवृत्त होण्याच्या पूर्वी माझी इच्छा आहे. भगवंत इच्छा व्यक्त करतात की माझी देशना ऐकण्याची इच्छा आहे, तुम्ही देशना द्यावी. तर असं म्हटलं आहे की महामोगल्यान भंते अनेक प्रकारच्या रिद्धिसिद्धीच्या प्रभावाने भगवंताला त्या ठिकाणी देशना ऐकवत असतात, म्हणजे भगवंत देशना त्यांचे ऐकतात. असं म्हटलं की सारीपुत्त भंते सुद्धा मृत्यूच्या पूर्वी भगवंत त्यांना म्हणतात की देशना ऐकायचे आहे, तर सारीपुत्त भंते सुद्धा देशना देत असतात. आणि महामोगल्यान भंतेना सुद्धा भगवंत म्हणतात की देशना ऐकायचे आहे. आणि आपल्या रिद्धिसिद्धीच्या बलाने, कारण भगवंत असे म्हणतात की तुमच्यासारखा महानुभाव महान भिक्षू पुन्हा संसारामध्ये निर्माण होणे नाही आहे. आणि त्यामुळे त्यांच्या गुणांचा गौरव म्हणून भगवंत त्यांच्याकडून देशना श्रवण करत असतात. आणि जेव्हा ते देशना देतात वेगवेगळ्या पद्धतीने, तर तेव्हा म्हणतात की भगवान मी आता महापरिनिर्वाणास निवृत्त होत आहे, महापरिनिवृत्त होत आहे. तर भगवंत असे कुठे होणार आहात तुम्ही, तर तो म्हणतो की भंते सध्या मी कालशिला या ठिकाणी वास्तव्य करतोय, तिथेच मी परिनिवृत्त होणार आहे. आणि भगवंत त्यांना परवानगी देतात आणि ते तिथून निघून जातात. मग परिनिवृत्त आपल्या शरीराचा ते देह त्यागतात. आणि देह त्यागल्यानंतर महामोगल्यान भंतेजी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर मात्र संपूर्णपणे हाहाकार माजत असतो. कारण सारीपुत्त भंते मृत्यूला प्राप्त होतात, परंतु महामोगल्यान भंतेची हत्या केली गेली आहे अशा प्रकारची वार्ता म्हणजे वाऱ्यासारखे संपूर्ण मगध देशामध्ये पसरत असते. आणि अशा प्रकारची वार्ता पसरल्यानंतर जेव्हा काही जे सज्जन लोक असतात, जे धार्मिक लोक असतात, ते धार्मिक लोक राजा अजातशत्रूकडे जातात आणि अजातशत्रूला म्हणतात की महाराज बघा एवढ्या मोठ्या हृदय संपन्न भिक्खूंची चोरांनी हत्या केली आहे, त्यांचा खून केला आहे, त्यांना मारला आहे आणि ही गोष्ट मात्र योग्य नाही आहे. कारण तोपर्यंत राजा अजातशत्रू बुद्ध धम्म संघाला मानणारा होत असतो, त्यांच्या प्रती श्रद्धा त्यांची असते आणि तो विचार करतो की एवढ्या हृदय संपन्न भिक्खूंची हत्या कोण करेल, कोणी मारलं असेल. तर आपले गुप्तहेर तो जिकडे तिकडे पाठवत असतो आणि गुप्तहेर पाठवल्यानंतर तेव्हा ते सर्वच्या सर्व चोर त्यांना 1000 कारशापन भेटत असतात. आणि 1000 कारशापन भेटत असल्या कारणाने ते एका म्हणजे जिथे मदिरा जिथे दारू मिळत असते अशा ठिकाणी जात असतात आणि ते सर्वच्या सर्व मदिरा ग्रहण करतात. मदिरा ग्रहण केल्यानंतर तिथे जे गुप्तहेर असतात त्यांच्या चालीवरून, कारण गुप्तहेरांचं तेच कर्तव्य असते, तर त्यांच्या चालीवरून एका जणाला सहज ते फटका मारतात. तर फटका मारल्याबरोबर ते समज अरे तुम्हाला अशा प्रकारे का मारलं, तर तो म्हणतो मी तर अशा प्रकारचं मारलं, तू काय मला मारतो, मी तर महामोगल्यान भंतेंना अशा प्रकारचा पहिले वार केला.
तो म्हणतो तू कुठे वार केला, पहिला वार तर मीच केला आहे, तू स्वतःची टेमणी मिरवत आहे, मी पहिले वार केला, तो म्हणतो मी पहिले वार केला. आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये वाद होतो, विवाद होतो आणि त्यांच्यामधील गुप्त गोष्ट बाहेर निघत असते. लगेच जे गुप्तहेर आजूबाजूला म्हणजे असतात ते सर्वच्या सर्व त्यांना पकडतात, राजा अजाशत्रूच्या समोर घेऊन जातात. अजाशत्रू म्हणतो की का तुम्ही मारलं, महामोगलान भंतेची, हृदय संपन्न भंतेची तुम्ही हत्या का केली, काय कारण आहे हत्या करण्याचं आणि कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हत्या केली. तर असं म्हटलं आहे की मग ते सांगतात भीतीच्या पोटी, दंडाच्या पोटी, कारण दंड सर्वांना अप्रिय आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तर ते सांगतात की अशा प्रकारच्या जैन साधूमुळे आम्ही त्यांना हत्या केली. ज्या 500 जैन मुनींनी म्हणजे त्यांना मारण्याचा कट रचला असतो असं म्हटलं आहे, त्या सर्वच्या सर्व 500 जैन मुनींना ते बोलवतात आणि अर्ध्या जमिनीमध्ये त्यांना गाडत असतात, त्यांच्यावरती कचरा टाकतात, तेल टाकतात आणि तशा पद्धतीने त्यांना, त्या चोरांना सुद्धा आणि त्या 500 जैन साधूंना सुद्धा ते पेटून देतात असं म्हटलं. त्यांची सुद्धा तशा प्रकारे हत्या करत असतात आणि त्यांना सुद्धा मारतात. आणि अशा प्रकारची ही गोष्ट सुद्धा संपूर्ण श्रावस्तीमध्ये, संपूर्ण मगध देशामध्ये पसरते की अरे अशा अशा प्रकारे झालं, महामोगलान भंतेची हत्या झाली, अशा प्रकारे चर्चा होत असते. आणि ज्यांनी हत्या केली त्यांना अजातशत्रूने शिक्षा सुद्धा दिली, अशा प्रकारे सर्वत्र चर्चा होत असते. तर अशी चर्चा होत असताना भिक्खू संघ सुद्धा चर्चा करत असतात की बघा हृदय संपन्न आपले महामोगलान भंतेची हत्या केली, त्या मारेकऱ्यांना मात्र राजाने सुद्धा शिक्षा दिली. अशा प्रकारे चर्चा चालू असताना भगवंत तिथे येतात आणि भगवंत भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, कशाबद्दल तुम्ही चर्चा करत आहात, कोणता विषय आहे. कारण जेव्हा जेव्हा भिक्षू चर्चा करत असत तेव्हा तेव्हा भगवंत यायचे आणि भिक्षूंचा जो अर्धवट राहिला विषय आहे तर त्याला भगवंत पूर्ण करत असत. तर भिक्षू सांगतात की भगवान, आम्ही महामोगलान भंतेंच्या हत्येबद्दल विचार करत होतो की भगवान त्यांची हत्या अशी का झाली. भगवान ते तर हृदय संपन्न होते, त्यांच्यामध्ये तर एवढं मोठं बल होतं. भगवान तुम्ही तर सांगता की भगवंताच्या नंतर जर हृदय संपन्न भिक्षूंमध्ये कोण अग्र असेल तर महामोगलान भंते आहेत, मग भगवान त्यांची हत्या अशा प्रकारे का व्हावी. तर भगवंत सांगतात की भिक्षूंनो, त्यांचं ते पूर्वकर्म आहे, कर्म आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, कारण कर्माशिवाय मनुष्याचं जीवन नाही आहे. तर भगवंत सांगतात की त्यांचं ते पूर्वकर्म आहे. आणि पूर्वकर्म सांगताना भगवंत असे म्हणतात की वाराणसीमध्ये हा राहत होता, अत्यंत सज्जन, अत्यंत शीलवान, अत्यंत गुणवान, आपल्या माते पित्यांना एकुलता एक पुत्र आणि एवढी चांगल्या प्रकारे मात्या पित्यांची तो सेवा करत असे. आणि सेवा करत असल्यामुळे मात्या पित्यांना सुद्धा असं वाटायचं की आम्हाला किती आदर्श पुत्र प्राप्त झालेला आहे, आमचे खूप चांगल्या प्रकारे उद्धत्वामध्ये सेवा करतो आहे. आणि तो खूप चांगल्या प्रकारे मात्या पित्यांच्या आपल्या सेवा करत असे. परंतु मात्या पित्यांना असं वाटतं की आता याचं वय झालेलं आहे आणि वय झाल्या कारणाने याचा आपण विवाह केला पाहिजे, याला एखाद्या मुलीसोबत यांचं लग्न लावून दिलं पाहिजे. तर ते तसं त्यांच्यासोबत बोलतात की तू आता एकटा किती दिवस राहणार आहे, आमची सेवा तू किती दिवस करणार आहे, तर तुझा आम्ही एखाद्या मुलीसोबत विवाह करून देतो. तो सांगतो की नाही, मला काही विवाह वगैरे करायचा नाही आहे, मी तुमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतो आणि मी सेवा करत असल्यामुळे विवाह करण्याची काही गरज मला वाटत नाही. परंतु माता पित्यांची इच्छा असते आणि त्यामुळे माता पिता म्हणतात की असं नाही आहे आणि एका मुलीसोबत त्यांचा विवाह करून देत असतात. काही दिवस, थोडेसे दिवस जातात, ती मुलगी खूप चांगल्या प्रकारे त्यांची सेवा करत असते आणि काही दिवसानंतर मात्र तिच्या मनामध्ये ते जे ऊर्ध्व माता पिता असतात त्यांच्या प्रती घृणा उत्पन्न होत असते, त्यांच्या प्रती द्वेष, राग उत्पन्न होत असतो आणि तिला असं वाटतं की काय सेवा करावी या वृद्ध लोकांची, या म्हाताऱ्या लोकांची, कारण ते दोन्ही डोळ्याने अंध असतात आणि दोन्ही डोळ्याने अंध असल्या कारणाने सर्व काही त्यांनाच करावं लागत असे. आणि त्यामुळे महामोगलान जे पूर्वजन्मामध्ये आपले माता पिता असल्या कारणाने खूप चांगल्या प्रकारे सेवा करत होते. परंतु ही नवीन मुलगी मात्र तिची पत्नी काही सेवा करत नाही, काही दिवस करते आणि पुन्हा सर्व घरातील सामान इकडे तिकडे फेकून देते. जेव्हा तो तरुण येतो तो म्हणतो की काय झालं घरामध्ये, तर ती सांगते की बघा अशा प्रकारे तुमचे माता पिता रोज असं कृत्य करतात, मी काम करून करून कंटाळी आहे आणि त्यामुळे मला रोज अशा प्रकारच्या कामाला समोर जावं लागत आहे. एक तर त्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर माझा बंदोबस्त करा, नाहीतर आपण वेगळं राहू. अशा प्रकारे म्हणजे तिच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होत असतो. वर्तमान काळामध्ये सुद्धा अशा घटना घडतात बघा, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा असं होतं बघा, आजही असंच आहे. वर्तमान काळामध्ये थोडे दिवस चांगले राहतात
नंतर मात्र काय माहित कोणतं औषध भेटते ते, ऐक ना. म्हणजे एवढी चांगली सेवा करतात अगोदर, माते पित्यांची एवढी चांगली सेवा करतात बघा. म्हणजे आई आई, वडील वडील असते, आणि विवाह झाला, लग्न झाला की कोणतं औषध आणतात तिकून, एका महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये कार्यक्रम सगळा बिघडून जाते, है की नाही. सगळा कार्यक्रमच बिघडतो, आहे की नाही. म्हणजे मग आई राहत नाही, मग वडील राहत नाही, मग बहीण राहत नाही, मग भाऊ राहत नाही, काय माहित नाही बा आपल्याला काय आहे ते. पण असं होते मात्र व्यवहारामध्ये, आहे की नाही. तर असं होते. आणि बघा, ऐकतो तो पण, आता एवढा बघा चांगला सज्जन पोरगा तरी सुद्धा ऐकतो, आणि तो म्हणतो की, माता पित्यांना म्हणतो की चला, तुमचे फार दूरचे आप्तेष्ट तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहे. आता आई वडिलांना असतं किंवा मुलगा आपला म्हणत आहे, मुलावरती विश्वास असतो, कारण खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असतो. तर एका गाडीमध्ये बसून त्यांना जंगलामध्ये घेऊन जात असतात. जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर अंदाज असतात दोघेही. जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर असं म्हटलं आहे की हा आपल्या माता पित्यांना सांगतो, वडिलांना सांगतो की हा बैलांचा दोर तुम्ही हातामध्ये पकडा, हे जंगल घनदाट असल्या कारणाने इथे चोरांची वस्ती आहे. तर मी खाली उतरतो गाडीच्या, आणि गाडीचा तो खाली उतरतो, आणि चोरांचा आवाज तो स्वतःच काढत असतो. स्वतः चोरांचा आवाज काढतो, आणि वडिलांना असं वाटतं की, तो म्हणतो की अरे चोर आले, चोर आले, चोर आले, आणि तू स्वतःला सुरक्षा कर, स्वतःची सुरक्षा कर असं म्हणतो. आणि हाच चोर आले अशा प्रकारचा भासवतो. आणि असं म्हटलं आहे बघा, त्याच्या हातामध्ये जे फटकारा असतो, तर त्या फटकाराने माते पित्यांना तो मारत असतो. म्हणजे एवढं मारतो की ते मृत्यूला प्राप्त होतील. म्हणजे त्यांना माते पित्यांना काय वाटतं की आम्हाला कोण मारत आहे, चोर मारत आहे. परंतु वास्तविक पाहता स्वतःचा पुत्र माता पित्यांना मारत असतो, आणि मारता मारता त्यांची तो हत्या करत असतो. भगवंत असे म्हणतात की त्याने आपल्या माता पित्यांची हत्या केली होती, आणि तिकडे तशा प्रकारची हत्या करून त्यांना जंगलामध्ये सोडून दिलं होतं. या कर्माच्या बलाने, हा जे कर्म आहे, कारण महापाप म्हटलं भगवंताने, माता पित्यांची हत्या करणे हे महापाप आहे असं भगवंताने म्हटलं. माता पित्यांची हत्या करणे, माता पित्यांना त्रास देणे, माता पित्यांचं रक्त काढणे हे महापाप आहे. श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत, प्रत्येक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध यांना मारणे, यांची हत्या करणे, यांची निंदा करणे हे सुद्धा महापाप आहे. त्यानंतर संघामध्ये फूट पाडणे हे सुद्धा महापाप आहे. म्हणजे अशा प्रकारचे 7 प्रकारचे महापाप भगवंताने सांगितले आहे. आणि याने माता पित्यांची हत्या केली, माता पित्यांची हत्या केली, माता पित्यांची हत्या केल्यामुळे त्याला महापापाला भागीदारी बनावं लागलं. आणि त्यामुळे भगवंत सांगतो की भिक्षूंनो, त्याने आपल्या म्हणजे अत्यंत चांगल्या सिलवान गुणवान माता पित्यांची हत्या केली. त्याच्या कर्माच्या विपाकाने हा अरहंत असताना सुद्धा, हा रिद्धी सिद्धीमध्ये अग्र असताना सुद्धा यांची अशा प्रकारे हत्या केली. जे की येणाऱ्या कार्तिक अमावस्येला असं म्हणतो आपण, हे दिवाळी लोक संपन्न वगैरे करत असतात, तर तोच ते प्रसंग, तोच धागा त्याला आहे. कार्तिक अमावस्या, कार्तिक पौर्णिमेच्या अमावस्येच्या रात्री असं म्हटलं जातं की महामोगल्यांची हत्या केली जाते. आणि त्यांच्या हत्येच्या द्वारा उत्सव म्हणून ते दीप सुद्धा म्हणजे प्रज्वलित करत असतात, दीप सुद्धा लावत असतात. आणि तेव्हापासून दीपावली हा उत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झाला अशा प्रकारचं म्हटलं जातं. कारण महामोगल्यांना मारणे म्हणजे एका अर्थाने त्यांचा स्वतःचा विजय होता असं म्हटलं आहे. कारण सारीपुत्तांच्या नंतर धम्माचा प्रभावीपणे जर प्रचार आणि प्रसार जर कोणी करत असेल तर ते म्हणजे महामोगल्यान भंते होते. आणि त्यामुळे त्यांनी महामोगल्यान भंतेची हत्या केली, कारण त्याच्या कर्माला अनुसरून त्यांची ती हत्या तशा प्रकारची झाली. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दोष नसताना जर अदोषी लोकांना जर आपण दोष दिला असेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. नरक गतीला, दुःख गतीला सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावं लागत असते. आणि त्यामुळे आपण किती बलवान आहे, आपण किती रिद्धी संपन्न आहे, आपण किती ज्ञानी आहे, प्रज्ञावान आहे, याला तर महत्व आहेच आहे. परंतु कर्माचा जो विपाक आहे, मग ज्ञानी असो, पंडित असो, विद्वान असो की कोणीही असो, त्याला त्याच्या कर्माचा परिणाम मात्र भोगावाच लागत असतो. आणि त्यामुळे महामोगल्यान भंतेंना सुद्धा आपल्या माता पित्यांच्या हत्येच्या
बदल्यामध्ये जो कर्म विपाक आहे, कर्म परिणाम आहे, तर तो कर्म परिणाम त्यांना भोगावा लागला. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या स्वतःच्या कर्माला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आपण कधी दुसऱ्यांची निंदा नाही केली पाहिजे, दुसऱ्यांना कधी दोष नाही दिला पाहिजे. म्हणजे आपल्या काया वाचा आणि मनाने आपण कधीही अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म आपल्या जीवनामध्ये केले नाही पाहिजे, कारण त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.